तर कसं आपलं चेहरा सूर्यासारखं चमकेल, एकदम आपला चेहरा कसं मस्त दिसेल, आपली स्किन एकदम हेल्दी दिसेल आणि आपलं फेस आपला चेहरा लोकांना अट्रॅक्ट करेल आणि ते पण विदाऊट ₹1 खर्च करून. नो मेडिसिन, नो केमिकल, काहीही नाही, नथिंग. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, आपण या आजच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अमर संभूशेटे आणि तुम्ही बघत आहात मेडिकलवाला अमर संभूशेटे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुमच्या त्यात ₹1000 वाचणार आहेत आणि हे तुमच्या चेहऱ्यावर मजेदार एकदम ग्लोईंग येणार आहे. त्याचं कशाचीच तुम्ही तुलना करू शकत नाही. तर सगळ्यात पहिला आपण जाणून घेऊया आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स पडणे, चेहऱ्यावर काळे डाग पडणे, चेहरा आपला एकदम हेल्दी वाटत नाही. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे स्ट्रेस, म्हणजे चिंता. आणि आयुर्वेदात असं सांगितलंय की चिंता हे चिता समान असते आणि असं म्हणतात की आपली स्माइल ही आपल्या चेहऱ्यासाठी एकदम ब्युटिफुल आणि एकदम पॉवरफुल, ह्याच्यापेक्षा भारी कुठलंच फेशियल एक्सरसाइज नाही आहे. ज्यावेळी आपण स्माइल करतोय त्यावेळी आपल्या चेहऱ्यातून 18 प्रकारचे हार्मोन्स जे बाहेर पडतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एकदम ग्लो येते. त्यामुळे नेहमी स्माइल ठेवा चेहऱ्यावर, अनावश्यक स्माइल ठेवू नका, कधी कधी नॉर्मली स्माइल ठेवा. आणि स्माइलमुळे आपल्या चेहऱ्यावर टाइटनेसपणा कायम असतोय आणि स्माइलमुळे आपल्या चेहऱ्यावरचे रिंकल्स पण कमी होऊ शकतात. त्यामुळे नेहमी चेहऱ्यावर स्माइल ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजकाल जो आपला चेहरा सगळ्यात आपल्या चेहऱ्यावर जे रिंकल पडले आहेत किंवा आपला चेहरा काळा पडला आहे, त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्या सगळ्यांचं मेन कारण आहे म्हणजे केमिकल्स, जे की कॉस्मेटिक आहेत, जे बाहेरनं आपण विकत घेऊन येतोय त्या आर्टिफिशियली केमिकल्स. तुम्हाला माहिती आहे कित्येक असे कॉस्मेटिक आहेत त्याच्यात पॅराबेन्स असतात, त्याच्या आत अल्कोहोल असतात, त्यांच्यात लेड असते, मर्क्युरी असते. आणि तुम्हाला माहित आहे हे जे मी आता काय काय सांगितलं हे सगळे कार्सिनोजेनिक आहे, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला कॅन्सरचा धोका होऊ शकतोय. हे कॅन्सर आपल्या बॉडीमध्ये क्रिएट करू शकते. काय तुम्हाला माहित आहे काय आपण श्वासोश्वास फक्त आपल्या नाकापासून करतोय? तर नाही, आपली पूर्ण बॉडी ब्रीथ करते, म्हणजे पूर्ण बॉडी आपली श्वासोश्वास करते. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन आपल्यात कुठला आहे? सगळ्यात मोठा ऑर्गन आपला आहे स्किन. आणि जे आपण काही स्किनवर जे काही लावतो ते पूर्ण सगळं ॲब्झॉर्ब आपली बॉडी करते. त्यामुळे जेवढं काही आपण केमिकल आपल्या चेहऱ्यावर लावतोय त्यापासून त्यामुळे आपण आजारी पडालोय, आपल्या सेल्सला ते वीक करत आहेत. हे ज्या दिवशी आपल्याला समजेल, आप एक हेल्थच्या अमेझिंग जर्नीवर आपण चालू लागतंय. आजच आपल्या चेहऱ्यावर कॉस्मेटिक किंवा केमिकल वापरायचं बंद करा, कारण हे फक्त टेम्पररी ग्लो आहे, ह्याच्यामुळं परमनंट ग्लो नाही आहे याच्यामुळं. त्याशिवाय ते आपल्याला दुसरं काहीच देत नाही आहे. आणि आपण काय करायला, आपले स्वतःचे पैसे खर्च करून आपण बिमारी ओढून गेलोय आपल्यावर. तर आता मी तुम्हाला सांगतो 70 असे आजार जे आपल्या बॉडीतून बाहेर काढायचं टेक्निक आणि त्याच्यासोबत आपल्या चेहऱ्यावरचं चमक, आपल्या स्किनवरचं ग्लो जे काय आहे सूर्यासारखं ते चमकणार, हे पण एकदम निशुल्क आहे, बिना ₹1 खर्च करता. आणि एक सगळ्यात सिंपल आहे योग प्राणायाम, म्हणजे की कपालभाती. कपाल याला म्हणतात की आपले फोरहेड, हे पर्टिक्युलरली हा एरिया आहे. पण कपाल म्हणजे आपला त्याच्या सराउंडिंग जो काही एरिया आहे तो सगळा कपालमध्ये येतोय. आणि भारती म्हणजे शायनिंग, चमक, की जर आपण कपाल भारती करतोय त्यावेळी आपल्याला कित्येक आजारांपासून मुक्तता मिळते. जर नियमित तुम्ही हे रोज केला तर जवळजवळ 70 ते 80% रोग आपल्यातून निघून जातात. कपाल भारतीमुळे आपल्या लिव्हरला डिटॉक्सिफिकेशन मिळते, आपल्या लंग्सला डिटॉक्सिफिकेशन मिळते, आपल्या लंग्सची कपॅसिटी चांगली होते, आपलं नेझल जे ट्रॅक असते ते कपालभातीनं क्लिअर होते. आणि याचा रिझल्ट याला काही 25-50 दिवस लागत नाही, फक्त 7 दिवसात तुम्हाला कपालभातीचा रिझल्ट मिळते. आपले जे काही सगळे आजार आहेत ते सगळे पळून जातात आणि आपल्या चेहऱ्यावर एकदम चमक येते. मला एक प्रॉमिस करा की तुम्ही या व्हिडिओमधलं पुढचं काही समजा न समजा, पण कपालभाती तुमच्या डेली रुटीनमध्ये जरूर ऍड करा. आणि जे कोणी कपालभाती आधीपासून करत असतील आणि त्यांना त्याचं बेनिफिट मिळत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे बाकीचे लोक ते कमेंट वाचतील आणि खूप हर्षित होतील किंवा त्यांना पण खूप चांगलं वाटेल की कपालभातीमुळे काय काय आपल्याला फायदेशीर त्याचे रिझल्ट आहेत. त्यांना मोटिवेशन पण मिळेल की त्यांना पण कळेल आयुर्वेदिकने आपल्याला जे काही दिले ते खरंच खूप चांगलं आहे आणि त्याचा हजारो लाखो रुपये देऊन त्याचं कंपॅरिझन कुठंच होत नाही. इनफॅक्ट सगळ्या प्राणायामांना तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करून घ्या. तर त्याच्यावर नक्कीच लवकरच एक फुल डिटेल व्हिडिओ घेऊन, तर त्याच्यासाठी चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जे की तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या हेल्थमध्ये जे काही बदल घडाले हे असंच कंटिन्यू राहील. तर चला पुढचं बघूया. तुमच्या चेहऱ्यावर काही पिंपल्स येत असतील, डार्क सर्कल येत असतील, ॲक्ने येत असेल, कधी कधी पिगमेंटेशन असतील, तर त्यांना मुळापासून घालवायचं काम आपल्याला आयुर्वेदानं दिलेलं आहे. ते आपल्या चेहऱ्याच्या आतच दिलेलं आहे. ते आहे आपलं सलायवा, म्हणजे लाळ, जे की आपल्या तोंडाच्या आत आहे लाळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही सकाळचं जे काही सलायवा असते ते लाळ सकाळचं एवढं पॉवरफुल आहे की तेच तुम्ही सकाळी थोडं थोडं आपल्या रिंकल्सवर वगैरे लावला तर एकदम चमत्कारी रिझल्ट देते. आणि त्याच्यानंतर 2 दिवसानंतर तुम्हाला लगेच रिझल्ट मिळेल त्याचा, 2 दिवसातच. तुम्ही असं बघितलं असेल की
कुठल्या तर प्राण्याला काही जखम झालं किंवा काय मार लागलं तर सगळ्यात पहिला ते प्राणी आपल्या जिभेनं ते जखम चाटायला चालू करते. एवढं जादा बेनिफिट ते आपल्या लाळेमध्ये असतात. आणि तुम्हाला माहित आहे आपण जे रोज काही जेवतो ते पूर्ण पचवायचं काम ह्या लाळेमुळे होते. सगळ्यात मोठा रोल ह्या लाळेचा आहे त्याच्यात डायजेशनमध्ये. म्हणून सांगितलेलं असतं की जेवणाला 32 ते 33 वेळा चावा, जे की मी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असलेला व्हिडिओ ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते व्हिडिओ नक्की बघा. कारण ज्यावेळी आपण 32 ते 33 वेळा चावून खातो त्यावेळी आपलं सलाइवा ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये मिक्स होते आणि पूर्ण आपल्याला प्रॉपर डायजेशन देते. आणि त्याच्यानंतर जे काही आपल्या पोटामध्ये गटमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड रिलीज होईल त्याच्या डायजेशनमध्ये हे हेल्प करेल. जर आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित चाललं, जर आपलं गट हेल्थ व्यवस्थित चाललं, आपलं पोट व्यवस्थित राहिलं तर सगळ्यात पहिला आपल्या चेहऱ्यावर दिसेल. ते आपल्या चेहऱ्यावर आपल्या एकदम चमक येईल. हेल्दी माणसाचं एक महत्त्वाचं इम्पॅक्ट जे काही असते ते त्यांचा चेहऱ्यावर एकदम चमक असते त्यांच्या चेहऱ्यावर. आणि जर जे काही आपलं सलाइवा आहे ते तुम्ही चेहऱ्यावर रोज एक्सटर्नली असं लावायला चालू केला आणि जे काही तुम्ही रोज खाताय ते 32-33 वेळा जर चावून खायला चालू केला तर ते आपल्या स्किनवर नक्की त्याचा आपल्या स्किनवर चांगला इम्पॅक्ट होईल. 2, 3, 4 दिवसात जर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळाला नाही तर कमेंट करून नक्की सांगा. येऊन 4 डिसलाईक करा, पण जर त्याचा फायदा तुम्हाला मिळाला तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. आणि पुढचं महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जे काही चमकेल ते म्हणजे स्क्रबिंग, जे की आपल्या चेहऱ्यावर घासायचं आहे एकदम हलक्या हातानं. आणि हे स्क्रबिंग करताना आपल्याला एकदम महागातल्या 500-1000 रुपयाच्या स्क्रबरची काही गरज नाही आहे. महत्त्वाचं काय आहे, आपण स्वतः आपल्या चेहऱ्यावर स्क्रब करा. असं आपल्या दोन्ही हातांना घ्या, असं रब करा एकदम आणि असं करा. ज्यावेळी तुम्ही असे स्क्रब करताय त्यावेळी जरा असं थोडं गरम होईल, त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर एकदम व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर सगळीकडे असं पसरून घ्या. हे तुम्ही दिवसातनं 50 वेळा पण करू शकता. असं जर तुम्ही केला तर आपल्या चेहऱ्यावरचं जे काही ब्लड फ्लो आहे ते एकदम व्यवस्थित होऊन जाईल. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे काही डेड स्किन्स आहे ते सगळं बाहेर निघून जाते. तिसरं म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे जे काही टॉक्झिन्स आहेत ते बाहेर पडायचं काम करते. आणि ह्याच्या पुढचं प्रोसेस म्हणजे आपण त्या आंघोळीच्या आधी करू शकताय. स्पेशली हे कानाच्या मागं, जिथे की आपलं कधीच हात जात नाही कानाच्या मागं. आत्ता हे व्हिडिओ बघता तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला जाणवेल की किती काय ह्यातून आपल्याला बाहेर पडेल. हातावर आपल्या किती मळ येईल, किती काय इथनं निघेल किंवा इथं मानेच्या खाली आपण असं रब केल्यानंतर निघून जाईल तिथून. तर तुम्ही एकदम आश्चर्य व्हाल की आत्ता तर मी फेसवॉश केलोय आणि लगे असं केल्यानंतर किंवा असं स्क्रब केल्यानंतर लगे कसं काही मळ निघाले. तरी पण जे टॉक्झिन्स आहेत, जे डेड सेल्स आहे हे धुतल्यानंतर किंवा साबणानं किंवा फेसवॉशनं अजिबात जात नाही. हे फक्त स्क्रबिंगनं जाते, जे की असं आपण केलं किंवा इथं कानाच्या मागं केलं, मानेच्या इथं असं केलं, पूर्ण बॉडीला स्क्रब करा. असं पूर्ण चेहऱ्यावर स्क्रब करा. अशा प्रकारे अमेझिंग रिझल्ट मिळतील तुम्हाला, जसं की एकदम फेशियल केल्यासारखं. रोज एकदा आंघोळीच्या आधी हे तुम्ही करून बघा. त्याच्यानंतर एक नॉर्मल पाण्याने तोंड धुवा. असं म्हणशील की तुम्ही आपले हजारो रुपये वाचलेत. आणि महत्त्वाचं म्हणजे एक चूक तुम्ही करू नका, आणि हे चूक आहे की आपला चेहरा गरम पाण्यानं धुवू नका. मी प्रयत्न केला की आता उन्हाळ्यात तर आपला चेहरा नॉर्मल पाण्याने धुवाच, आणि जास्तीत जास्त हे प्रयत्न करा की थंडीत किंवा पावसाळ्यात पण तुम्ही तुमचा चेहरा नॉर्मल पाण्याने किंवा थंड पाण्याने धुवायचा प्रयत्न करा. जिथं तुम्ही गरम पाणी घेतला तिथं आपल्या स्किनवर रिंकल्स यायला चालू होतील, एजिंग यायला चालू होईल, आपल्या चेहऱ्यावर डाग यायला चालू होतील, पिगमेंटेशन यायला चालू होईल, मोड्या उठायला चालू होतील. कारण ते गरम पाणी आपल्या पिगमेंटेशनला, आपल्या ॲक्नीला यायला आपल्या चेहऱ्यावर सुरुवात होते गरम पाण्यामुळं. आता तुम्हाला सांगतो 2 मिनिटात तुम्ही जर आपल्या चेहऱ्याला एकदम फेशियल तुम्ही करू शकता घरी न काही खर्च करता, आणि त्याचा असं अमेझिंग रिझल्ट आहे ना, जे की तुम्ही हजारो रुपये खर्च करून पण तुमच्या चेहऱ्यावर तेवढं चमक येणार नाही, तेवढं ह्या 2 मिनिटात चमक येईल, जे की मी आता तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुम्हाला 2-3 लोक जरी नाही विचारले की बाबा तू फेशियल कुठनं करून घेतलायस हे केल्यानंतर, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगा. आणि फेशियल कुठनं केलंय आणि किती रुपयेच केलंय हे पण तुम्हाला लोक विचारतील. कमीत कमी 4 ते 5 लोक तुम्हाला विचारणार, जे आहे की तुम्ही ॲलोवेरा घ्या, 20 रुपयात आपलं फेशियल होईल, ते पण पूर्ण आयुष्यभरासाठी. कारण 15 ते 20 रुपयामध्ये ॲलोवेराचं रोप कुठून पण आणा, आपल्या घरी लावा, त्याचं एकदम चांगले अमेझिंग रिझल्ट आहेत. ॲलोवेराचं पान कट करा, त्यातील आतलं जेल घ्या, त्यातलं जेल काढून घ्या, आपल्या चेहऱ्यावर एकदम व्यवस्थितपणे असं सगळीकडे असं लावून घ्या असं. आणि ते लावल्यानंतर तुम्ही 2 ते 3 मिनटं तसंच थांबा. आणि त्याच्यानंतर काय करा, एक आईस क्यूब घ्या. डायरेक्ट आईस क्यूब आपल्या चेहऱ्यावर फिरवू नका, त्याला एक कापडात बांधा आणि ते आईस क्यूब असते ते आपल्या चेहऱ्यावर असं
25 ते 30 सेकंदासाठी असं फिरवा. लक्षात घ्या, डायरेक्ट आईस क्यूब फिरवायचं नाही, ती कशा तर कापडात बांधून घ्या आणि मग ते फिरवायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते 20 ते 25 सेकंदासाठी तसंच सोडा. आणि त्याच्यानंतर ताज्या नॉर्मल पाण्याने आपला चेहरा स्वच्छ करा, धुवून घ्या. आणि मग तुम्ही आरशात बघा, तुम्हाला पटणारच नाही की एवढं चेहरा आपल्या चेहऱ्यावर चमक आले. आणि हे जर तुम्ही दर आठवड्यातनं एकदा करायला चालू केला तर तुमचे पार्लरचे, सलूनचे हजारो रुपये वाचतील फेशियलचे. तुम्हाला कुठल्या मॅरेजमध्ये, कुठल्या फंक्शनमध्ये जर जायचं असेल तर त्याच्या आधी पण हे तुम्ही जरूर ट्राय करा. त्याचे तुम्हाला अमेझिंग रिझल्ट मिळतील. करायला 1 रुपया पण लागणार नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर अशी चमक येईल जणू काही हजारो रुपयाचं फेशियलच आपण केले. त्यावेळी तुम्हाला आठवेल तुम्ही कुणाचा तरी व्हिडिओ बघितलेला. त्या सगळ्यातलं मी जे काय काय सांगितलं त्या सगळ्यातलं एक जरी ट्राय करून तुमच्या चेहऱ्यावर चमक आली तर ह्या व्हिडिओला पण असंच चमकवा, म्हणजे सगळीकडे शेअर करा. म्हणजे हे नॉलेज आहे, हे लोकांच्या सोबत तुम्ही शेअर करा, लोकांना सांगा की याच्यामुळे तुमचं पैसे ते वाचाल्यात, त्याच्यासोबत तुमचं स्किन आणि फेस पण हेल्दी आणि ग्लोईंग व्हायले विदाऊट थोडे पैसे, विदाऊट 1 रुपयाही न खर्च करता. आता सगळ्यात तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, जे आपल्याला एकदम फायदेशीर आहे, त्यांना आपण फेस वॉश करू शकतो आपलं, ते म्हणजे मुलतानी माती. आणि ही मुलतानी माती पण एकदम स्वस्त आहे. 30-40 रुपयामध्ये तुम्हाला एवढा मोठा अखंड पॅक मिळेल तुम्हाला त्याचा. तर ते मुलतानी मातीचं मोठं असं दगड टाईप पण मिळते, ते पण तुम्ही घरी आणून त्याचं पावडर तयार करू शकताय. ते कसं करा, तुम्ही पाण्यात मिक्स करा. ते पाण्यात मिक्स केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर लावा. त्याच्यानंतर तुम्ही ब्रश वगैरे करा, फ्रेश व्हा. हे सकाळचं रुटीन सांगतोय मी. त्याच्यानंतर ते वॉश करा आठवड्यातनं एक. आणि कंटिन्यू तुम्ही आठवड्यातनं एकदा जरी हे करायला चालू केला तर तुम्हाला कुठल्याच कॉस्मेटिकची गरज नाही, कुठल्याच केमिकलची गरज नाही. हाच फक्त फेस वॉशची गरज आहे तुम्हाला. 400-500 रुपये देऊन जे कार्सोजेनिक जे तुम्ही काही फेस वॉश आणताय ते पण तुम्हाला आणायची गरज लागणार नाही, जर तुम्ही मी सांगितले त्या पद्धतीने जर करायला चालू केला तर. आणि त्या महागातल्या फेसवॉशशी पण तुम्ही हे कम्पेअर करू शकत नाही, एवढं चांगलं तुम्हाला रिझल्ट ह्याच्यापासून मिळेल. ज्यावेळी तुम्ही हे केमिकल कॉस्मेटिक तुमच्या चेहऱ्यावर लावण्यापासून वाचाल त्यावेळी तुम्हाला हळूहळू असं जाणवेल की आपण किती आजारांपासून मुक्त व्हायलोय. आपल्या स्किनसाठी आणि पूर्ण बॉडीला त्याचा आपल्याला फायदा मिळेल. तर प्रयत्न करा की ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही लांब राहा आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत ते वापरा. आणि सगळ्यात तुम्हाला भारतातलं या जगातलं तुम्हाला फेसवॉश जे सांगतो ते म्हणजे मध. ओरिजिनल मध कुठं तुम्हाला मिळते का बघा, नसेल तर मेडिकल शॉपमधून तुम्ही जवळच्या मार्केटमधून किंवा मेडिकलमधून पण मध आणू शकताय. ते मध आपल्या चेहऱ्यावर असं थोडं हलक्या हाताने लावा, 2 ते 3 मिनिटासाठी ते तसंच ठेवा आणि नॉर्मल पाण्याने त्याच्यानंतर वॉश करा. जे काही मी सगळं सांगितलं त्यातलं एक जरी तुम्ही कंटिन्यू केला तर तुमच्या चेहऱ्यावर खरोखर चमक येईल. त्याच्यानंतर लोक तुम्हाला विचारतील की बाबा तू करतोस काय नेमकं चेहऱ्यासाठी, की तुझ्या चेहऱ्यावर एवढा ग्लो आला, एवढं स्किनवर तुझ्या चमक आले, न फेशियल करून घेतलायस. त्यावेळी तुम्ही त्याला सांगा की असं मी एक व्हिडिओ बघितलोय, एक यूट्यूबवर चॅनल आहे ते की असं काही थोडंफार छोटं मोठं व्हिडिओ बनवतोय, व्हिडिओ बघत जावा असं सांगा त्याला. तुम्ही ते करायचं, यातलं तुम्ही एक जरी गोष्ट तुम्ही केला तर खूप तुमच्या फायद्याचं आहे. जर तुम्हाला याच्यापासून काही वाटलं, याच्यात काही शंका असले तर मला कमेंट करून नक्की विचारा. जे कमेंट करून सांगा की हे मी तुम्ही सांगितलेलं यूज करतोय आणि त्याच्यापासून मला हा फायदा मिळाला, हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता तुम्हाला महत्त्वाचं सांगतो लास्टचं, म्हणजे ह्याला तुम्ही फेस वॉश म्हणू शकताय, फेस पॅक म्हणू शकताय. जे की आपल्या घरात अवेलेबल आहे ते म्हणजे बेसनमध्ये थोडं त्याच्यात मिक्स करा हळदी, त्याच्यात असतं ट्रेकमिन. ज्यावेळी बेसनमध्ये मिळते त्यात तुम्ही थोडं गुलाबजल पण घालू शकताय. आणि ज्यांची स्किन खूप जादा असं ड्राय आहे ते लोक ह्यात थोडंसं दूध घालू शकतात, थोडंसं लोणी घालू शकतात. त्याचं एक तुम्ही पेस्ट तयार करून तुमच्या चेहऱ्यावर लावा. महिन्यातनं 1 वेळा तर हे जरूर करा. तुम्ही बघितलं असेल लग्नाच्या आधी जी हळदी असते त्यावेळी त्याला हळदीचं लेपच लावलेलं असते. का लावलेलं असते? त्या हळदीमध्ये ट्रेकमिन असल्यामुळे ते अँटी कॅन्सरस असते, आपल्या चेहऱ्यासाठी एकदम चांगलं असते, आपल्या स्किनच्या ग्लोला वाढवते, स्किनमध्ये आपल्या ॲब्झॉर्ब होते आपण ते लावल्यानंतर आणि आपल्या स्किनला बेनिफिट देते. हे तुम्ही ट्राय करून बघा. आणि ऑइली स्किनवाल्यांना हे तर कुठल्या वरदानशिवाय कमी नाही आहे. ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांनी एकदम त्यांना सिंपल सांगतो, बदाम रोगन जे तेल मिळते चांगल्या कंपनीचं घेऊन या मार्केटमधून किंवा मेडिकलमधून आणा. त्याचे 4-5 ड्रॉप घेऊन आपल्या चेहऱ्यावर असं मसाज करा आणि मसाज केल्यानंतर थोडा वेळ त्याला चेहऱ्यावर ठेवू शकताय, वॉश करू शकताय किंवा रात्रभर तसंच ठेवू शकताय. ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटेल की मी अजून आंघोळ केलो नाही, फ्रेश झालो नाही, चेहरा धुतलो नाही, तरी पण आपल्या चेहऱ्यावर एवढा ग्लो कसं काय आला? कारण ते बदाम आपल्या स्किनच्या आत जाऊन आपल्या स्किनवर काम केलेलं आहे. आणि ते ओव्हरनाईट ठेवल्यामुळं दुसऱ्या दिवशी त्याचा फरक आपल्याला चांगला दिसलेला असतोय. तर ऑइलिंग करा, आपल्या चेहऱ्याला त्यांना मसाज करा
आणि एक ज्यांचं स्किन खूप ड्राय आहे त्यांनी आपल्या चेहऱ्यावर दही लावू शकताय. काय उठल्या जर तुम्ही कडलिंबाचं 4 पानं जर तुम्ही चघळून खायला चालू केला तर हे डिटॉक्सिफाय आहे, आपल्या ब्लडला प्युरिफाय करेल. जे नीमपासून जे काय फेसवॉश बनवलेलं आहे मार्केटमध्ये, त्या सगळ्यात बऱ्यापैकी नीमचं प्रॉपर नीम त्याच्यात नसते, जेन्युअन नसतात. जर थोडंफार आणि जास्त जर नीम घातलं तर त्याच्यात एवढं सगळं प्रिझर्वेटिव्ह घालतात फेसवॉशमध्ये, त्यामुळे त्याचं कपॅसिटीज कमी झालेली असते नीमची. त्याच्यामुळे ते न करता सकाळी उठल्या उपाशीपोटी 4 पानं कडुलिंबाचं चगळा तुम्ही. कडीपत्ता नव्हे, कडुलिंब जे की कडू असते, खाल्ल्यामुळं तुमचं ब्लड प्युरिफाय होईल आणि तुमचं स्किन एकदम स्किनवर चमक येईल. जे की तुमच्या चेहऱ्यावर मोड्या आल्यात किंवा रिंकल्स आल्यात, पिगमेंटेशन आल्यात, ते सगळं ह्यानं कमी होऊन जाईल. अमेझिंग आणि पॉवरफुल रिझल्ट याचे मिळतील. आणि जे जे आपल्या बॉडीच्या आत आपण चगळल्यानंतर गेल्यानंतर आपल्या बॉडीमधले आतले जे काही कडूपणा असते ते सगळे हे खाऊन टाकेल कडुलिंब. हे डिटॉक्स करते आपली बॉडी आणि आपल्या शरीरातील सगळे टॉक्झिन्स बाहेर काढते. लक्षात घ्या, कुठून तरी याचं जुळणा करा, आणा, आपल्या घरात झाड लावा, तर आपल्या गल्लीत कुठेतरी असतेच, तिथनं घ्या. कमीत कमी आठवड्यातनं एकदा तरी कराच. तर तुमच्या स्किनला, हेल्थला रिस्टोर करायची जबाबदारी माझी, माझ्याशी कनेक्ट राहायची जबाबदारी तुमची. तिथंपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही की आपल्या सगळ्यांची स्किन आतून आणि बाहेरून एकदम व्यवस्थित होणार नाही, तोपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच हेल्दी आणि इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा.